ते म्हणणं असं आहे त्यांनी फिर्यादीचं, जे काही एक नंबरचा आरोपी आणि दोषमुक्तीचं जे ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे त्याची 17 तारखेला सुनावणी देखील आहे. परंतु ज्या फिर्यादीनं जे म्हणणं दाखल केलेलं आहे ते म्हणणं असं आहे की जो CID SITनं जो तपास केलेला आहे, जे चार्जशीट दाखल केलेलं आहे, याच्यामध्ये हे सगळे आरोपी सिद्ध झालेले आहेत. खंडणी ते खून हे सगळं प्रकरण एकत्रित आहे आणि या खंडणीतूनच खून झालेला आहे. आणि असंच त्यांचं म्हणणं आहे की जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. तेच मत जे फिर्यादी आहेत, ज्यांनी म्हणणं दिलंय त्यांचं देखील आहे, देशमुख कुटुंबियाचं देखील आहे आणि सगळ्या लोकांचं आहे. आणि एक विश्वास व्यक्त करतो की यांना फाशीची शिक्षा होणार, ह्याच्यातून कुणी सुटलं जाणार नाही. दुसरीकडे आवादा कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणणं दिल्याची माहिती आहे, त्यामध्ये काय त्यांचं काय म्हणणं आहे? त्याचं देखील तेच म्हणणं आहे की ह्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि ज्याने हे प्रकरण जवळून म्हणण्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्राने हे प्रकरण बघितलंय की कशा पद्धतीनं माझ्या भावाची हत्या केली, ज्यांनी ह्या गोष्टीला म्हणजे जाणलाय तो कुठलाही माणूस जरी काही मागणं मागायचं असेल तर ह्या आरोपींना फाशीची शिक्षा एवढंच मागणं मागेल. आणि आमच्या सगळ्यांचं तेच मागणं आहे आणि ते 100% त्यांना शिक्षेपर्यंत नेईल आणि ते त्यांना शिक्षा होईल असं आमचं मत आहे.